नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्त्व. या व्रताचे महत्त्व सांगाल तेवढे कमीच आहे. शिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. ही रात्र भगवान शिव व पार्वती यांच्या विवाहाची रात्र मानली जाते. या दिवशी शिवलिंगाची पूजा, उपवास आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे. पुराणानुसार या दिवशी श्रद्धेने व्रत केल्यास पापांचा नाश होतो. या व्रता दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास मनाला शांती मिळते. खऱ्या मनाने हे व्रत केले तर भगवान शिवांची कृपा आपल्याला लाभते. महाशिवरात्री ही ध्यान साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची रात्र मानली जाते. व्रत कसे करावे? सकाळी लवकर स्नान करावे. शिवलिंगावर पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण करावे. 4 प्रहरामध्ये विशेष पूजा केली जाते. आज सकाळपासून ते दुसऱ्या सकाळपर्यंत हा व्रत केला जातो. रात्री जागरण करून शिवभजन, जप आणि आरती करावी. दुसऱ्या दिवशी शिवलिंगाचे दर्शन करून पूजा करून उपवास सोडावा. याची एक पौराणिक कथाही आहे. एका गावात एक शिकारी आपल्या परिवारासहित राहत होता. तो फारच क्रूर होता. त्याचा देवदेवता, व्रत, उपवास, नामस्मरण यांच्याशी काहीही संबंध नव्हता. एक दिवस तो शिकारीसाठी निघाला होता. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. तो दिवसभर जंगलातून फिरत होता, पण त्याला एकही शिकार मिळाली नाही. मोकळ्या हातानेही घरी जाता येत नव्हते, कारण घरातील सदस्यांचे पोट भरायचे असेल तर त्याला शिकार करायचीच होती. दिवस सरला, रात्र झाली. हळूहळू अंधार पडू लागला. तो तळ्याच्या काठावर असणाऱ्या एका बेलाच्या झाडावर बसला. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, ते त्याला माहीत नव्हते. तो झाडावर बसून शिकारीची वाट बघत त्या झाडाची पाने तोडू लागला व ती पाने बरोबर त्या शिवलिंगावर पडत होती. तेवढ्यात त्याला एक हरीण दिसली. तो त्या हरणीला मारणार तोवर ती मानवाच्या आवाजात म्हणाली, "मला मारू नको, मी एकटी नाही, माझ्या पोटात माझे बाळ आहे, माझ्यावर दया कर." तिचे करुणामयी स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली व तिला जाऊ दिले. त्यामुळे शिकारी दिवसभरी उपाशी व रात्री उपाशी राहिला. तो झाडावर तसाच बसून बेलाची पाने तोडू लागला व ती पाने त्या पिंडीवर पडू लागली. त्याच्या या नकळत घडलेल्या व्रतामुळे व जीवावर केलेल्या दयेमुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून शिकाऱ्याने शिकार करणे सोडले व तो जीवन चांगल्या मार्गाने व कोणालाही त्रास न देता जगू लागला व शेवटी त्याला मोक्ष लाभला. या कथेतून आपल्याला हे कळते की भगवान शिव हे भावनेला, श्रद्धेला महत्त्व देतात, विधींना नाही. आपले मन शुद्ध असेल तर देवाची कृपा आपल्यावर होतेच. श्रद्धा, विश्वास असेल तर भगवान शिव आपल्या सोबती नेहमी असतात. या शिवरात्रीला मनापासून ओम नमः शिवायचा जप करा. अशाच धार्मिक माहिती व कथेसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. हर हर महादेव. धन्यवाद. आपला दिवस चांगला जावो.